तर नमस्कार मंडळी, आज आहे लांजाचा बाजार. तर आज आपल्याला लांजाचा बाजार करायला जायचं आहे. सकाळच उठलं, आपली कामं आवरले, फटाफट तयारी केली, मस्तपैकी फ्रेश होऊन आपली लिस्ट बघून. आज तर खूप मोठी लिस्ट होती, त्यामुळे सगळे पिशव्या वगैरे घेऊन मस्तपैकी तयारी करून आज आपल्याला लांजाला जायचं आहे. लांजाला जाताना मम्मालासुद्धा शाळेमध्ये सोडायचं आहे आणि आईकडेसुद्धा काम आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो ते. तर फटाफट मस्त की बाहेर निघालो, गाडी काढून घेतली आणि सरळ लांजाच्या दिशेने चाललो. तर मस्त की निघालो. पुढे जाऊन मम्मालासुद्धा शाळेमध्ये सोडलं. तीसुद्धा बोली लवकर जाऊन ये, पुढे काम कर. तर तिला बाय बाय करत म्हटलं मी आता चाललो माझ्या दुसऱ्या कामाकडे. तर पुढे गेलो तर मस्त की आजचं वातावरण जरा एकदम छानच होतं आणि ही आहे माझी वेरवली हायस्कूलची शाळा. पुढे जाऊन आपल्याला वेरवली कॅन्टीनलासुद्धा काम होतं. इथे ऑनलाईन सर्व्हिस सेंटरमध्ये सगळी कामं होतात. तर इथेसुद्धा आपलं काम करून घेतलं आणि आजचं वातावरण जरा छानच होतं, कारण पावसाचं वातावरणसुद्धा जरा कमी होतं आणि कडक ऊन पडलं होतं इतक्या दिवसानंतर. पुढे जाऊन मला आईचीसुद्धा कामं करायची. आईचं बँकेमध्ये सुद्धा काम केलं. ही आहे माझी मम्माची मम्मा. तर तसंच अचानकसुद्धा माझ्या ताईची भेट झाली. ताईलासुद्धा म्हटलं बस गाडीवर जाऊया आपण. तर पुढे जाऊन आम्ही भाजीपालासुद्धा घेतला. ताईने मला थोडी मदतसुद्धा केली. तर त्याच्या दिशेने जाऊया, कारण खूपच उशीर झाला होता आणि भूकसुद्धा लागली होती. फटाफट माझा व्हिडिओसुद्धा घेत म्हटलं आजचं वातावरण चेंज झालं आहे, तर पावसाच्या आत घरी पोचायला पाहिजे, नाहीतर सगळं भाजी वगैरे आणि कडधान्य भिजतील. तर फटाफट घराच्या दिशेने चाललो आणि हा व्ह्यू कुठला आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सगळेजण इथे संध्याकाळच्या व्ह्यू पॉईंटला मस्त की नजराणा घेत थांबलेले असतात. तर मी सुद्धा माझा व्हिडिओ घेत वाईब्स मॅच करत चालू होतो. तर हे आहे एवढं सगळं सामान जे की आज मी लांजाच्या बाजारामध्ये घेतलं. आणि त्यात एक गंमत म्हणजे मला आवडलेलं हे किचन. तुम्हालासुद्धा हे किचन आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओपन करून दाखवतो. मला तर बघितलं तेव्हाच खूप आवडलं, सो मी लगेच घेऊन टाकलं माझ्या बाईकच्या किचनसाठी. छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण ब्लॉग पहा.